या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। नाशिकमध्ये चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका महिलेला अडवून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याचा प्रकार उघडकीस आला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून ही घटना नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील वसंतनगर गार्डन गेट जवळ घडले। मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी महिलेशी काही वेळ संवाद साधला आणि अचानक तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून घटनास्थळावरून पलायन केलं। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते। या दरम्यान चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे कैद झाल्यामुळे पोलीस तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आता अधिक तपास पोलीस करीत आहेत। नाशिकमध्ये गुन्हेगारी घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून अंबड परिसरात दहशत निर्माण करणारी एक घटना घडलेली आहे। सराईत गुन्हेगार हर्षल पाटणकर आणि त्याच्या टोळीवर गंभीर आरोप करण्यात येत असून या टोळीने एका तरुणावर गोळीबार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। ही घटना गुरुवारी मध्यरात्री अंबडमधील शिवाजी चौक लेखा नगर परिसरात घडली। तुषार कापसे हा कारागृहातून सुटल्याच्या संशयातून पाटणकर टोळी त्याचा शोध घेत परिसरात आली होती, मात्र कापसे सापडला नाही म्हणूनच टोळीनं त्याच्या भाच्यावर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात येतोय। या घटनेदरम्यान 2 राऊंड हवेत फायर करण्यात आले असून रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची सुद्धा तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकारानंतर संपूर्ण अंबड परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। या प्रकरणी सुनील जाधव यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 2 संशयितांना या प्रकरणात अटक केली आहे। मुख्य आरोपी हर्षल पाटणकर आणि त्याचा एक साथीदार सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत। पोलिसांनी याबाबतचा पुढील तपास सुरू आहे असं सांगितलं। मद्य पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून धारदार हत्यारानं पोटात वार करत खुनाचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली। ही घटना शनिवारी रात्री सुमारे 11च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका हॉटेल समोर घडले। या घटनेमध्ये युवराज नारायण आवले वय वर्ष 40 राहणार मुदले गल्ली भवानी पेठ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत जखमी युवराज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिपिन सुभाष घोडके राहणार काळी मस्जिद जवळ यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार युवराज हे बांधकाम कामगार असून आरोपी बिपिन आणि युवराज हे दोघेही मित्र होते। त्यांच्या यापूर्वी सुद्धा वारंवार भांडणं झाली होती, ही माहिती मिळालेली आहे। शुक्रवारी रात्री आरोपीनं दारू पिण्यासाठी युवराज यांच्याकडे पैसे मागितले होते, मात्र युवराज यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि दारू ही पाजली नाही। याच रागातून आरोपीनं थांब तुला खल्लास करतो अशी धमकी देत त्याच्याजवळील धारदार शस्त्रानंच युवराज यांच्या पोटावर वार केल्याचा आरोप आहे। युवराज यांनी हल्ला चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र हत्यार पोटाच्या डाव्या बाजूने घुसल्यानं ते गंभीर जखमी झाले। त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। फॉरेन्सिक पथकानं ही घटनास्थळाची पाहणी केली। या दरम्यान आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आलेली आहे आणि याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी दराडे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। सांगली शहरामध्ये हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला असून टिळक चौक परिसरात एका मद्यधुंद कार चालकानं थेट 10 ते 12 नागरिकांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या भीषण घटनेमध्ये 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून एकूण 14 ते 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। कृष्णमय महोत्सव पाहण्यासाठी टिळक चौक परिसरात मोठी गर्दी जमली होती। याच वेळी एका मद्यधुंद वाहन चालकानं भरधाव वेगानं इनोव्हा कार चालवली आणि नागरिकांसह बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना सुद्धा चिरडल्याचा आरोप आहे। या अपघातामध्ये वाहतूक शाखेचे 2 पोलीस आणि एनसीबीचे 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून सर्व जखमींना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे। सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र अपघातानंतर संतप्त नागरिकांनी मद्यधुंद चालकाला चांगला चोप दिल्याची ही माहिती समोर आली आहे। या हिट अँड रन प्रकरणी लातूर येथील चालक प्रणिकेत पांचाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। चालकालाही मारहाण झाल्यामुळे त्याच्यावर देखील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। घटनास्थळावरून कार आणि चालक दोघांनाही ताब्यात घेतला असून सांगली शहर पोलीस ठाण्याकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। माझ्यासोबत मिस्टर मॅडम हे आम्ही बंदोबस्त करत असताना पाठीमागून येऊन एक इनोवा कार येऊन आम्हाला
डॅश दिली. तर आम्ही ट्रॅफिक क्लिअर करत असताना पाठीमागून धडकलो. काय कर्मचारी तुमच्यातील आणखीन काय कर्मचारी माझ्या बरोबर एक LPN मॅडम होत्या, निसरडे मॅडम म्हणून ते होते. काय तुम्हाला पाहायला इजा झाली? हा, जखमी जरा पायाला झाली. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे. आता सगळ्यांना आम्ही स्वतः सगळे तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत करून रुग्णालयात आलेलो आहे. साधारण 14 ते 15 जखमी आहेत. कोणी त्यात गंभीर नाही, पण त्यामध्ये माझे 4 पोलीस, त्यामध्ये 2 वाहतूक शाखेचे आणि 2 LCBचे पोलीस जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांची सल्लामसलत करून पुढचे निर्णय घेतले जातील. मीनवाईल गाडी आणि ड्रायव्हर दोघांना ताब्यात घेतलेला आहे. त्यालाही देखील नागरिकांनी मारहाण केल्यामुळं त्याच्यावर देखील उपचार रुग्णालयात चालू आहेत. सांगली शहर पोलीस ठाणेकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची शिवाकर साहेबांनी तजवीज ठेवली आहे. गणपती पेठेतून ह्या इनोव्हा कारवाला जो धडकत सर्वांना आला, एक 15-20 जणांना त्यानं धडकलंय आणि 6 पोलीस पण गंभीर जखमी आहेत. 6 पोलिसांना पण उडवलंय. त्याला इथं सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये आता या घटनेचं CCTV फुटेज समोर आलंय. काल रात्री रोहित शेट्टी यांच्या घरावर 4 राऊंड फायर करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणातून पुण्यातून 4 आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी मात्र अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दरम्यान या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्वीकारल्याची माहिती सुद्धा समोर येते. शुभम लोणकर आणि आरजू बिश्नोई नावाच्या व्यक्तींनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केलाय. या प्रकरणाचा तपास करत असताना मुंबई पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले होते. त्यांच्या मदतीनं पुण्यातील धायरी, वडगाव, कर्वेनगर आणि वारजे परिसरातून काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलाय. ताब्यात घेतलेल्या 4ही आरोपींना पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दरम्यान मुख्य आरोपीचा शोध सुरू असून या गोळीबारामागील नेमकं कारण आणि गुन्हेगारी साखळीचा तपास पोलिसांकडून अधिक गतीनं सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत. माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं Facebook, Instagram आणि Twitter अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क